लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच नाशिक जिल्ह्यातील श्रद्धास्थानांमधून भाविकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दरवाजे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पहाटे 4 वाजेपासून खुले ठेवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नाताळ, नववर्ष स्वागत, शाकंभरी नवरात्रोत्सव यामुळे होणारी मोठ्या प्रमाणातील भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। 30 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत हा निर्णय लागू राहणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक त्र्यंबकराज आणि सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून विशेष नियोजन करण्यात आलंय। पोलीस बंदोबस्त, वाहनतळ व्यवस्था, रांगा व्यवस्थापन तसेच गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी माहिती दिली आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये दिनांक 22 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत VIP दर्शन बंद असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता। परंतु गर्दीचा वाढता ओघ पाहता नाताळाचा सण व नवीन वर्षाची सुरुवात या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत, गर्दी प्रचंड त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वाढत आहे आणि भाविकांना दर्शनासाठी त्रास होत आहे। जास्त संख्या भाविकांची आल्यामुळे 15 ते 20 हजार भाविकांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आणि 40, 50, 60 हजार भाविक दिवसेंदिवस जसजसं नवीन वर्षाची सुरुवात त्या ठिकाणी जवळ येत आहे तर भाविकांची संख्येत देखील प्रचंड वाढ होत आहे। भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सौ घुले मॅडम यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता दिनांक 30 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी पर्यंत मंदिर हे भाविकांसाठी पहाटे 4 वाजेपासून खुले करण्यात येणार आहे। दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी येताना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।